हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आता इथे विवाह करतात. खूप अशा घटना घडतात. पहिल्या दिवशी मुलाकडचे खूप नाचत आहेत, मजा करत आहेत, डीजे वाजवत आहेत, जशी धरती डोक्यावर घेतली आहे. पुढच्या दिवशी तो नवरदेव बरोबर त्याच्या 5-7 मित्रांसहित दुर्घटना होऊन मृत्यूला प्राप्त होतो. वरात जात होती. आता पहिल्या दिवशी तर डीजे वाजवत होता, सगळे नाचत होते. कळवातनीप्रमाणे बहीणही, मुलगी पण, आई बाप पण उघडपणे. पुढच्या दिवशी तो मृत्यूला प्राप्त होतो, ज्यासाठी ते नाचत आणि मजा करत होते. आता डोके आपटून रडत आहेत. आता काय चाटायचा आहे तो डीजे, डोक्यावर घेऊन मिरवायचा आहे तो हुंडा. तर पुण्यात्म्यांनो, ज्ञानाशिवाय दुःखी होत आहोत आपण. आणि ज्ञान परमात्म्याशिवाय आपल्याला कोणी नाही देऊ शकत, कारण आपण चुकीच्या लोकात राहतो. हा लोक खूप वाईट आहे. इथे कुणीही दुसऱ्याला सुखी बघून प्रसन्न नाही. आणि हे काळाच्या प्रेरणेने आहे. जेव्हा आपण भगवानाला शरण जाऊ, आपल्याला सुबुद्धीच मिळेल आणि तेव्हा आपण भगवानाला घाबरू. जसे आपण हिंदू समाजात जन्मलो आणि ज्या भगवानांची आपण पूजा करतो, श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री शिवजीला आपण श्री विष्णू आणि श्री शिवजीची पूजा तर आपण करतच होतो. ब्रह्माजींना तर यांनी या खोट्यांनी रिजेक्ट करून ठेवले होते त्यांच्या स्वतःच्या विचारांनी. तरीसुद्धा जेव्हा तुम्ही सृष्टीरचना वाचता, परमात्मा कबीरजींनी सांगितलेली जी दासाने तुम्हाला वर्णन करून ऐकवली आहे, त्यात तुम्ही बघता की जेव्हा दुर्गाजींनी आपल्या 3 मुलांचा विवाह केला, त्यावेळी ना कोणती वरात होती, ना कोणते वाजंत्री होते आणि ना कोणते लाडू जिलेबी बकवास केली होती. साधेपणाने सांगितले, बाळा ही तुझी पत्नी, हिचे नाव. ब्रह्माजीला म्हटले ही तुझी पत्नी, हिचे नाव सावित्री आहे, तुम्ही जा तुमचा संसार करा. विष्णूजींना म्हटले ही तुझी पत्नी, हिचे नाव लक्ष्मी आहे, जा बाळा तुमचा संसार करा. आणि तिसऱ्याला म्हटले हिचे नाव उमा आहे आणि जा शंकर बाळा तुमचा संसार करा. त्यांच्याद्वारे इतका सगळा संसार त्यांच्यापासूनच उत्पन्न झाला. तर पुण्यात्म्यांनो, नंतर ही जी शिवजींची वरात आणि भूत प्रेत हे सपशेल खोटं दाखवलं जातं. तर आपण आपल्या मुलीला दुसऱ्याला द्यायची आहे, वचनाने होते, आणि भगवानाचे जे नाम मंत्र तुम्हाला मिळेल मुलीला किंवा मुलाला, त्यासारखा हुंडा या धर्तीवर नाहीये. परमात्म्याच्या पॉवरचे कनेक्शन मिळेल, नेहमी सुखी राहील भगवान, त्याच्या सोबत राहील. तर आपण या गोष्टीची भीती ठेवून राहिले पाहिजे की आज आपण कोणाकडून हुंडा घेतला तर हे आपल्यावर कर्ज झाले आणि या कर्जाची आपल्याला परतफेड करावी लागेल. कधी म्हैस बनाल त्याची, मुलीकडच्यांची पुढच्या जन्मात कधी ना कधी, कधी गाढव बनाल किंवा खेचर बनाल, त्याची पूर्ण पैन पै द्यावी लागेल. गरीबदास साहेबजी म्हणतात, तुमने उस दरगाह का मैल नहीं देखा और धर्मराज के तिल तिल का लेखा. एक एक पैचा, एक एक नव्या पैशाचा हिशेब तुम्हाला करावा लागेल. तर इथे पुण्यात्म्यांनो, भगवानाच्या भीतीने आपल्याला चालावे लागेल. समाजाशी बिलकुल बॉयकॉट करावे लागेल. बॉयकॉटचा अर्थ हा आहे की त्यांच्या परंपरांमध्ये सहयोग नाही, ना घेणं ना देणं, आणि साधारण पद्धतीनं राहणं. ठीक आहे, तुमचे पूर्वजन्मातले संस्कार चांगले आहेत, भले कोणते घर पण बनवा, कसे ठीकसे बनवा, बंगला कार पण घ्या, मोटरसायकल पण प्राप्त करू शकता, कारण की आज कलियुग आहे. तर सांगायचा मुद्दा हा आहे की जर भगवानांची दया आहे तर घ्या, नाहीतर भक्ताला जगण्यासाठी आपल्या परमात्मा कबीरजींच्या त्या जीवनशैलीवर नजर टाकायला पाहिजे.
साऱ्या ब्रह्मांडांचा निर्माता, सगळ्या आत्म्यांना उत्पन्न करणारा, सगळ्यांचे धारणपोषण करणारा, सगळ्यांचे पोट भरणारा, राजाला राज्य देणारा, शेठला धन देणारा, तो स्वतः एका झोपडीत राहत असायचा. सगळ्या ब्रह्मांडाचे पोट भरणारा, सगळ्यांचे धारण पोषण करणारा, असंख्य ब्रह्मांडांचा संचालक बनारसमध्ये एका झोपडीत राहत होता. तर परमात्मा म्हणत असत, लोक लाज ना कीजिए निर्भय हो रहिए, यो मन साधो दीजिए तर गोविंद पाइये. आपण एक साधारण जीवन जगण्याची सवय लावून घेतली पाहिजे. संसाराकडे बघून आपण कधीही भक्ती मार्गात या प्रवासात चालू नाही शकत. तर परमात्मा, परमेश्वर, सर्व सृष्टीचे रचनाकार एक भूमिका करून गेले होते की मी कसा राहत आहे. आणि जरी कोणी बंगलेवाला आहे, ज्याने 10-10 प्लॉट विकत घेऊन ठेवले आहेत, डोक्यावर ठेवून घेऊन जाणार आहे का त्याला? दुसऱ्या दिवशी मृत्यू होतो तर ते प्लॉट इथेच राहतात. तुम्हीच उंदीर बनून त्या प्लॉटमध्ये बीळ बनवून राहत असाल तर या गोष्टी, या ज्ञानाच्या आधाराने तुम्ही भक्ती मार्गात चालू शकाल. अन्यथा घसरून पडाल या निसरड्या मार्गावरून. तर आपल्याला जे परमात्म्याने ज्ञान दिले आहे त्याला आधार बनवा. तर पुण्यात्म्यांनो, पहिल्या दिवशी डीजे वाजवतात, नाचतात, गातात, पुढच्या दिवशी दुर्घटना होते, किंवा महिना, 2 महिने, 6 महिन्यांनंतर कोणती ना कोणती अजून दुर्घटना घडते. तर या सगळ्या गोष्टींना, जरी ही एखादी घटना आहे, परंतु आपण याला हे मानून चालावे लागेल की हे संकट कधीही येऊ शकते. ज्या लोकात राहून आपण मजा करत आहोत, ही वेळ मजा करायची नाहीये. जन्म सुधारायची आहे, कर्म सुधारायची आहे, परमात्म्याची भक्ती करून आपले जीवन सफल करण्याची वेळ आहे. तर या विषयाबद्दल नानक साहेबजी म्हणतात कि ना जाने काल की कर डारे और किस विध ढल जा पासावे, और जिना ते सरते मौत खुड़क दी उन्हानू केड़ा हासावे. नानक साहेबजी शीख धर्माचे प्रवर्तक, परमात्मा प्राप्तीनंतर ते असे राहत होते दुःखी, कारण की त्यांनी ते स्थान पाहिले होते जिथे आपण पूर्वी राहत होतो. एक परम सुखमय स्थळ आहे आणि आपण त्याला सोडून या घाणेरड्या लोकात अडकलो होतो. आता ज्याने ते स्थान पाहिले त्याचे मन इथे रमणार नाही. त्याला तर असे वाटेल की जसे चुकीच्या ठिकाणी अडकलो, कधी ती वेळ येईल, माझा मृत्यू होईल, परमात्मा मला घेऊन चला त्या लोकात. तर यासाठी ते नेहमी उदास राहत होते. इथले कोणतेही सुख त्यांना सुख वाटत नव्हते. तर त्यावेळी 1-2 भक्त जात होते, त्यांना म्हणत असत की महाराजजी, तुम्ही आम्हाला कधी खुश नाही दिसत, तुम्ही उदास उदास राहत असता, याचे कारण सांगा. तर नानक साहेबजींनी सांगितले होते, भाई ना जाने काल की कर डारे और किस विध ढल जा पासावे, और जिन्हाते सिरते मौत खुड़क दी उन्हानू केड़ा हासावे. की आम्हाला माहीत आहे, हे माहीत आहे की कधीही संकट येईल. नाही माहीत कोणत्या कारणाने हार्ट अटॅक येईल, कोणत्या इतर आजाराने मृत्यू होईल, दुर्घटनेत होईल. आणि इथे माहीत नाही कोणते संकट येईल. जसे उत्तराखंडात गेले होते केदारनाथला डोके टेकायला आणि कल्याण करून घ्यायला, आणि काय झाले तिथे एका सेकंदात आरामात बसून सांगत होते. कोणी काही करत होते, कोणी विचार करत होते, कोणी विवाहाच्या गोष्टी करत होते, कोणी भविष्याचे प्लॅनिंग करत होते, हे करीन, घर बांधीन, आणि एका मिनिटात ढग फुटला. इतका भयंकर पूर आला की सगळे काही वाहून गेले, त्यांचे नामोनिशाण नाही. खूप लोकांचे तर शव पण नाही मिळाले, ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तर पुण्यात्म्यांनो, अशा लोकात आणि नाचणं गाणं आणि इथल्या भविष्याची स्कीम आणि हे घर बनवत आहात, तर भक्त नाही आहात, सुगावाही नाही लागला भक्तीचा तुम्हाला. तर नानक साहेबजी म्हणतात, ना जाने काल की कर डारे
और किस विध ढळ जा पासावे और जिना ते सरते मौत खुटक दी. एका सेकंदाचं माहीत नाही. कबीर साहेबजी म्हणतात, ना जाणे अगले सांस का आवण हो ना हो. तर त्यावर कसं हसायचं, कोणत्या गोष्टीवर हसायचं. मग त्यांनी विचारलं की तुम्ही नेहमी असे उदास राहता, की तुम्ही नेहमी असेच राहता का. म्हटले नाही. की ज्यावेळी माझे भक्त, माझे शिष्य जेव्हा परत येतात सत्संग ऐकायला, आणि हे असेच्या असे येतात, तेव्हा मला आनंद होतो. कारण की पूर्वीच्या काळी खूपच कमी श्रद्धाळू त्यांच्या शरणी आले होते. कारण की ते ज्ञान पहिले ते हिंदू धर्मात जन्मले होते नानक साहेबजी, आणि मग त्यानंतर हा आपला मार्ग तर एकदम विपरीत आहे. त्यावेळी लोक शिक्षित नव्हते, तर त्यांचा मार्ग स्वीकार करणारे त्यावेळी खूप कमी होते. ज्या पण कोणत्या कारणाने 100, 50, 200 जितके पण भक्त येत होते सत्संग ऐकायला, ते तर बोटावर मोजण्या इतकेच होते. आणि 2-4 नाही आले कोणत्या दिवशी, तर गुरुदेव विचारत असत, हा नाही आला बाबा, काय झालं. जेव्हा हे माहीत पडायचं त्यांना की तो कोणत्या कामामुळे नाही आला, तर काही हरकत नाही. आणि 1-2 असे पण असायचे की जे दुसऱ्या डोके फिरलेले संत, त्यांचे शिष्य त्यांची दिशाभूल करत होते, त्यांना पथभ्रष्ट करत होते. तर ते नानक साहेबजी म्हणतात की जेव्हा हे सगळे भक्त माझे परत येतात, कारण की या संसारात भक्ती करणे मोठे दुर्लभ झाले आहे. कारण काय आहे की सतज्ञान देणारा एक आणि भ्रमित करणारे कोटींच्या संख्येत. तर ते म्हणत असत कि साध मिलने साडा साधी होंदी और विछड़ जा दिलगिरी वे. जेव्हा ते इथून जातात तेव्हा मला उदास वाटतं की कुठे माझ्या पिकाला कीड नको लागायला. या भोळ्या आत्म्यांच्या डोक्यात मोठ्या मुश्किलीने घातले आहे हा ज्ञानमार्ग देऊन. आणि हे माथे फिरू माहीत नाही किती नकली पंथ फिरत आहेत. आणि या भोळ्या आत्म्यांना भरकटवून नको टाकायला. जेव्हा हे असेच्या असे येतात, तर त्या दिवशी माझ्या आनंदाला पारावार राहत नाही की यांचे कल्याण होईल. हे भ्रमित नाही झाले आहेत. साध मिले साडा साधी होंदी, साधी म्हणजे खुशी. और विछड़ जा दिलगिरी वे. जेव्हा हे परततात, निघून जातात, तर मला मनातून खूप दुःख होतं. ही गोष्ट सतावत राहते की या मुलांना कोणी भरकटवू नये, यांच्या जीवनाचा नाश होईल. अखदे नानक सुनो जिहाना, ये मुश्किल हाल फकीरी वे. ही भक्ती करणं मोठं कठीण आहे. कारण की अन्य साधना तर परंपरागत आहेत, त्यात तर कोणी हे म्हणणारच नाही आहे की हे नका करू, हे चुकीचे आहे. जे करत आहात तेच ठीक आहे. हो बाबा, बिलकुल खूप छान, मी हे करतो, तुम्ही काय करता, मी हे करतो, बाबा ठीक आहे, तुम्ही पण करा, आम्ही पण करतो. आणि यात हे सांगायला लागते, हे नाही करायचंय, हे नाही करायचंय, हे करायचंय. तर या प्रकारे हे थोडंसं कठीण आहे. मुश्किल हाल फकीरी वे. फकीरी म्हणजे भक्ती. ही भक्ती करणं मोठं कठीण झालंय. आणि ज्यावेळी आता हे ज्ञान संपूर्ण विश्वात जाईल आणि पूर्ण विश्वाला हे ज्ञान आनंददायी वाटेल, आणि ज्यावेळी जेव्हा सगळे आपण एकरस होऊ, जे पण या ज्ञानाला ऐकतील, काहीच काळानंतर यात ऑब्जेक्शन नाही राहणार कोणाला. सगळे हे म्हणू लागतील की बाबा ज्ञान तर हे 1 नंबरचं आहे, ज्ञानात कोणती कमतरता नाही. आता जे इतके हो म्हणू लागेल, इतके स्वीकार करेल, तर एक दिवस तो उपदेश पण घेईल. तर मग समस्या निवारण होईल, मग सोपी होईल ही भक्ती. मग हे सगळे कोणी बाधक नाही राहणार. मग त्यासाठी ज्ञानप्रचार सत्संगमध्ये परत परत तुम्हाला बोलावणं, याचा मूळ उद्देश हाच आहे की तुम्ही येत राहाल, तुमचा भक्तीवरचा विश्वास वाढत जाईल. तुम्हाला इथे बोलावणं काही छंद नाही आमचा, हे एक अनमोल काम केलं जात आहे. जसं तुम्ही सत्संगात येत राहाल, तुमच्या अंतःकरणात थोडाफार काही दोष येत असेल, या ज्ञानाने व इथल्या सत्संगाने, सेवेने, दानाने, स्मरणाने तो परत दूर होईल. आता पुण्यात्म्यांनो, तुम्ही तर आहात बालके,
छोटी छोटी मुले असतात. आणि आई काय करते? मुलगा गल्लीत खेळत असतो आणि आपल्या मित्रांबरोबर खूप मजेत असतो. आईला माहिती आहे याला दूध जेवू घालण्याचा, दूध प्यायला द्यायची वेळ झाली आहे. ती त्याला उचलून आणते. ये ये बाळा, दूध पी. तो म्हणतो नाही नाही, मी खेळत आहे. आता तिला माहिती आहे की याला दूध देणं अनिवार्य आहे, कमजोर होईल हा मुलगा नाहीतर. तर त्याला उचलून आणते आणि त्याला म्हणते घे दूध पी. किंवा जो पण आहार देते तर तो लवकर लवकर दूध पण पित आहे. दूध पिताच त्याच्या मनात असं आहे की बस आईने मला सोडून द्यावं, परत मी तिथे जाईन मुलांशी खेळेन. तर दूध पाजून त्याला सोडून देते, जा खेळ. आणि दुधाच्या वेळी परत बोलावते, त्याला परत दूध प्यायला देते. तर अशा प्रकारे त्या आईला माहीत आहे की हा अशा वेळेला आहार करत राहिला तर माझा मुलगा, माझी मुलगी दुबळे नाही होणार, ही मुले दुबळे नाही होणार, कमजोर नाही होणार, आजारी नाही पडणार. आणि हे चांगल्या तऱ्हेने त्याचे पालनपोषण होऊन हे युवा होतील. तर तुम्ही एक बालक आहात आणि दास त्या परमात्म्याने पाठवलेल्या त्या परमेश्वराचा नोकर आहे. तुम्ही त्यांची मुले आहात, मुलगा मुलगी आहात. दासाची सेवा लावून ठेवली आहे की तुमचे पालनपोषण करण्याची. या आत्म्याचे दूध आहे सत्संग, हे ज्ञान, हे मंत्र, ही भक्ती. तुम्हाला इथे बोलावले जाते आणि थोडे प्रतिबंधित पण केले गेले आहे की प्रथम मंत्रानंतर सतनाम तेव्हा प्राप्त होईल जेव्हा 4 वेळा तुम्ही इथे अटेंड कराल. त्याचे कारण काय आहे की ज्यांना भगवान हवा आहे, तुम्हाला भगवान हवा आहे. प्रत्येक व्यक्ती आत्म्याला भगवानाची, परमात्म्याची आवश्यकता आहे. तर परमात्म्यासाठी या जीवांनी राज्य त्यागले, राज्याला लाथ मारून जंगलात जाऊन बसले. भगवान भेटायला पाहिजे आणि त्यांना तरी पण नाही भेटला, त्यांना तरी भगवान पण नाही भेटला. चला ठीक आहे, राज्य पण सोडू शकतो. जेव्हा ज्ञानाची प्रेरणा मिळेल, कारण त्या महापुरुषांनी ज्यांनी राज्य सोडले त्यांना पण कोणी संत भेटले, सत्संग ऐकवला, त्यांच्या आत्म्याला प्रेरणा मिळाली की खरोखर काम तर हे आहे करायचे. तर इथे सत्संगात तुम्हाला पहिले प्रेरित केले जाते की जे कार्य तुम्ही करत आहात आणि यालाच फायनल मानून ठेवलं आहे, या मनुष्य जीवनाचे केवळ इतकेच काम नाहीये, याच्याबरोबर एक अजून व्हेरी इम्पॉर्टंट जॉब आहे तुमचा. एक अजून खूप जरुरी काम आहे. परमात्म्याची भक्ती करणं, दानधर्म आणि सेवा करणं आणि मग आत्मकल्याण करून सतलोकात जाणं, जिथं गेल्यानंतर मग कोणते कष्ट नाही राहणार. तर या प्रेरणेने प्रेरित होऊन पण जे भक्त प्रेरित होतात तर हा तोच आत्मा आहे जो राजाचा होता. त्यांना कोणी प्रेरित केलं व मागचे संस्कार चांगले होते, राज्य सोडलं. तुम्हाला यासाठी बोलावलं जातं की परमात्मा जेव्हा तुम्हाला आस असेल भगवानांची आणि तुमच्या आत्म्यात हे सामावले जाईल की भक्तीशिवाय बिलकुल कोणता पर्याय नाही, भगवान भेटले तर पिच्छा सुटेल, इतकं ज्ञान आम्ही तुम्हाला करवून देतो. तर त्यावेळी तुम्ही एकदा दोनदा आल्यानंतर मग तुम्ही थांबवून पण नाही थांबणार. सत्संगात आल्याशिवाय तुम्हाला असं ज्ञान दिलं जाईल. तर तरी पण तुम्ही इथे येता, सत्संग ऐकायला तुमचं लक्ष राहतं तिथे की चला तिथे जाऊ, असं करू, असं काम आहे. ठीक आहे, एक स्वभाव बनलेला आहे, आपली मजबुरी आहे जोपर्यंत या संसारमध्ये राहू. इतकं लक्ष आणि भविष्याचे जे आपल्याला आपले प्लॅनिंग आहे ते करावेच लागते. परंतु आता तुम्हाला कोणी 1 दिवस थांबतो, कोणी 2 दिवस थांबतो, कोणी 3 दिवस थांबतो. तुम्हाला हा दास त्या आईसारखं दूध प्यायला देतो आणि मग सोडून देतो, जा खेळून ये तू तुझ्या खेळण्यांशी आणि मग परत ये आणि मग येऊन पुन्हा परिपूर्ण करतो. या प्रकारे तुमचा आत्मा मॅच्युअर होईल, युवा होईल, भक्तीने युक्त होईल. मग तुमच्यावर येणारी संकटे बंद होतील, कारण की पापांचा नाश होईल, तुमचे पुण्य वाढतील. मग तुमच्यावर काळाचा कोणता दबाव नाही राहणार. तुमच्या आवश्यकतांची पूर्ती परमात्मा करू लागेल. मग तुम्हाला ना चोरी करायची जरूरत पडेल, ना लाच घ्यायची आवश्यकता वाटेल, ना कोणते अजून उलटसुलट करून
निर्वाह करण्याची आवश्यकता नाही पडणार जर नामावर आणि मर्यादा योग्य प्रकारे पाळत निभावत राहाल तर. आणि मग आपण परंपरांना कमी करू, संपवून टाकू. आता जसे पुण्यात्म्यांनो हे सण साजरे केले जातात. एक भक्त सांगत होता, एक नाही खूप सारे भक्त आम्हाला भेटतात, 1-2 लक्षात राहतात. त्याने सांगितले होते जेव्हा दीक्षा घ्यायला आला होता, कोण्या भक्ताच्या सांगण्याने बरोबर आले होते ते. त्यांनी सांगितले आम्ही आज 10 वर्ष झाली कोणता सण साजरा केला नाही. कारण काय आहे की कधीतरी 4-5 माझे काका चुलते 5-6 भाऊ होते, त्यातील कधी कोणाचा मृत्यू झाला, कोणत्या चांगल्या युवकाचा. कोणी बहीण विधवा होते किंवा घरातला सदस्य मरतो. आम्ही 10 वर्ष झाली कोणता सण साजरा नाही केला. तर पुण्यात्म्यांनो, आता ते सण का नाही साजरे करत? आणि ज्यांच्यावर हे संकट नाही कोसळले ते गातात, नाचतात, बकवास करतात. खाक सण आहे इथे. इथे तर परमात्मा म्हणतात, जर तुम्हाला समर्थांची शरण मिळाली मग तर इथे तुम्ही आनंद साजरा करू शकता, आणि तो आनंद पण रामनामाच्या भक्तीत. तुमचा हा सण आहे सत्संगाला येणं. परमात्म्याची भक्ती करा, सेवा करा, स्मरण करा, दान करा जसे तुमच्या हातातून सुटेल. तर हा जो सण आहे ना, हा सण आहे. याच्या व्यतिरिक्त आता काय पाहिले दासाने, हे होळी साजरी करतात. होळी जेव्हापासून आम्हाला ज्ञान मिळालंय आमची मुले पण नाही करत. लहान लहान मुले पण आपल्या घरी राहतात, त्या दिवशी बाहेर नाही पडत, कारण की समाजात ही जास्त परंपरा प्रचलित आहे. तर त्या दिवशी काय करतील, घाणेरडे पाणी, वाळू, गावात तर खूप वाईट हाल आहेत, आणि लाल तोंड करतील माकडासारखं, सगळा दिवस धक्के खात फिरत राहतील. आणि आपण बसून भजन करू दरवाजा बंद करून. जे आता हे येईल ना, काय नाव, राखी पौर्णिमा, रक्षाबंधन म्हणतात. सगळ्या उलट्या परंपरा काळाच्या. एक बहीण सांगत होती जेव्हा दीक्षा घेतली तिने आणि तिला या सगळ्या मर्यादा सांगितल्या, सत्संग ऐकवले जातात. पहिले तर थोडी संगत होती, 100, 200, 400 भक्त येत होते, बसत होते, सगळे आपले आपले ऐकवत असायचे माझ्याजवळ बसून. तर एक बहीण सांगत होती की पहिल्या वेळेस तर मला तर दुःख झालं या गोष्टीचं, जेव्हा हे ऐकलं की रक्षाबंधनाला पण भावाला राखी नाही बांधायची आहे. तर आता मला माहीत पडलं की मी रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्या भावाकडे राखी बांधायला गेले होते. आणि माझा भाऊ कोणत्या कामासाठी मोटरसायकलवरून गेला होता आणि त्याची वाट बघत होते. आता काय झालं की संध्याकाळच्या वेळी दुर्घटनाग्रस्त झाला माझा भाऊ, त्याचा मृत्यू झाला आणि त्याचे शव आले. होय. आता पुण्यात्म्यांनो, आपण राखी कशासाठी बांधतो भावाला, बहीण, की आमचे रक्षण करेल. आता तो त्याचेच रक्षण नाही करू शकला, बहिणीचे रक्षण कुठून करणार? जो रक्षण करणारा आहे परमात्म्याला राखी बांधा आणि त्याचे रक्षाबंधन आहे. पुण्यात्म्यांनो, त्याचे नाव घ्या, त्याला शरण या. भावाचे पण रक्षण आणि बहिणीचे पण, मुलांचे पण रक्षण, आपले पण रक्षण, पती पत्नीचे पण रक्षण. तर आपण विसरलो आहोत या परंपरांमध्ये, परमात्म्याला विसरलो आहोत आणि आपल्याच या कोळ्याच्या जाळ्यात अडकून जीवन नाश करून घेतो. तर पुण्यात्म्यांनो, या परंपरांपासून आपल्याला मागे यायला लागेल आणि त्याच मार्गावर येऊ. आपण जसे प्रवास करत आहोत तर प्रवासात जास्त सामान घेऊन नाही जाऊ शकत. तर या जितक्या परंपरा आहेत त्या आपण लादून घेतल्या आहेत अर्थहीन. त्यापासून हलके होऊनच आपण प्रवासात सफल होऊ आणि यांना हटवायला हवं. आता तुम्ही बघता, कोणताही सण आहे, 2 किलो मिठाई घेऊन कोणी इकडे पळत आहे, कोणी तिकडे पळत आहे, आणि एक परंपरा बनवली की इतकं सामान तर त्या दिवशी घेऊन जायलाच पाहिजे. ती मिठाई, ते घेवर जे काही घेऊन जातात ते कसं बनतं? इतक्या लोकांना एकदम कुठून आणतील?
इतका खवा बनवून सगळा डुप्लिकेट माल, अशुद्ध खाणं. तर पुण्यात्म्यांनो, आधी तर या लोकात हे आनंद साजरा करायचं स्थान नाही. परमात्मा म्हणतात, समर्थ का सरना गहो रंग होरी हो, फिर कदे न हो एकाज राम रंग होरी हो. समर्थांची शरण ग्रहण करा. समर्थ का सरना गहो रंग होरी हो. होरी म्हणजे खुशी. तुमच्या घरात जर आनंद साजरा करायचा आहे तर समर्थांना शरण या. तुमची रोज होरी राहील. हे सत्संगाला येणं ही तुमची होळी आहे. हीच तुमची दीपावली आहे. आणि हेच तुमचे सगळे सण आहेत. म्हणतात, समर्थ का सरना गहो रंग होरी हो, फिर कभू ना हो अकाज. काही तुमचं वाईट नाही होणार. राम रंग होरी हो. रामाच्या नावाचा आनंद साजरा करा. तर अशा प्रकारे आपण या आपल्या मर्यादांना पण मर्यादा घालायच्या आहेत आणि भक्ती तेव्हाच आपली सफल होईल. आता पुण्यात्म्यांनो काय सांगतात? पर भी लेन जात है दुनिया, हमरा ज्ञान किने ना सुनिया. परमात्मा म्हणतात के चारों युग में संत पुकारे, कूक कहा हम हेल रे. हीरे माणिक मोती बरसें, ये चग चुगता ढेल रे. परमात्मा येऊन सांगतात की चारही युगात ज्या महापुरुषांना, ज्या संतांना मी भेटलो, त्यांनी माझ्याकडून प्राप्त या यथार्थ ज्ञानाचा सगळ्या ठिकाणी प्रचार करायचा प्रयत्न केला. आणि मी पण येऊन मोठ्या आवाजात सगळ्यांना ओरडून ओरडून ऐकवतो. कबीर परमात्माजी हे आपले मालक आहेत. हे आपले हमदर्द आहेत. हे आपल्या सगळ्यांचे जनक आहेत. आणि हे आपल्यासाठी भटकत आहेत. ते आपल्यासाठी दुःखी होत आहेत की हे फसले काळाच्या लोकात. आणि इथे काय जीवन आहे यांचे? मनुष्य जीवनात सुखी नाही. मग गाढव, कुत्रे, डुक्कर बनून कुठे काय आहार कराल, कुठे पडाल, कुठे राहाल. आणि इथे माहीत नाही कधी काय होईल परिवारात. आज आपला पूर्ण परिवार आहे, आनंदाला पारावार नाही. मुले आहेत, विवाह झाला, चांगला रोजगार आहे, आनंद आहे. आणि एका मिनिटात घरातील 3-3 सदस्य एका वेळेस मरतात. पूर्ण परिवार नष्ट होतात दुर्घटनेत. तर परमात्मा म्हणतात, काळाने तुम्हाला कैद करून ठेवलंय. काळाने तुम्हाला मूर्ख बनवून ठेवलंय, भ्रमित करून ठेवलंय. इतकंच दिसतं तुम्हाला, याच्या पुढे काही दिसत नाही. तर परमात्मा आपल्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला येतात आणि कुठेही उभे राहून पुकारायला सुरुवात करतात. कबीर साहेब म्हणतात, मैं रोवत हूँ सृष्टि को, ये सृष्टि रोवे मोहे. गरीबदास इस वियोग को समझ न सकता कोई. हा आत्मा भटकत आहे, परमात्म्यासाठी रडत फिरत आहे. हे समर्थ, हे सर्व सुखदायी, हे सगळ्या पापांचा नाश करणारे, हे सगळ्या संकटांना दूर करणारे, संपवणारे भगवान, आम्हाला सुख दे. प्रधानमंत्र्याच्या स्तरावरचे काम आणि पटवारीकडे ॲप्लिकेशन करत आहोत आपण. कुठे जातो? मंदिरातील मूर्तीला किंवा मशिदीत बसून करतो किंवा कुठे दुसरीकडे, जसे चर्चमध्ये, गुरुद्वारामध्ये किंवा कोणत्या देवतांना आपण विनंती करतो. तर ती विनंती, जरी ते तुमची विनंती ऐकत आहेत पण काही करू नाही शकत. समर्थ का सरना गहो रंग होरी हो, कबू ना हो अकाज राम रंग होरी हो. तर समर्थांना शरण जाण्यानेच फायदा होईल. तर ते परमात्मा म्हणतात कि मैं रोवत हूँ सृष्टि को, और ये सृष्टि रोवे मोहे. हे मला शोधत आहेत, हे सगळे सुख देणारे, आमच्या सगळ्या संकटांचे निवारण करणारे, तिन्ही तापांचे नाशक हे परमात्मा, तुम्ही आम्हाला सुख द्या. परंतु जिथे विनंती करायला पाहिजे होती तिथे विनंती आपली पोहोचूच शकत नाहीये, की आपल्याला माहीतच नाही की कुठे विनंती करावी. तर इथे परमात्मा म्हणतात,
तुम्ही माझ्यासाठी भटकत आहात आणि मी तुमच्यासाठी भटकत आहे. आपल्या या वियोगाला आपल्यामध्ये ही भिंत उभी केली अज्ञानाची. याला कोणी समजू शकत नाहीये. तर त्याकरता परमात्म्याने या दासाला पाठवले आहे आत्मा व परमात्म्याची भेट करण्यासाठी आणि मधल्या या अज्ञानाचा नाश करण्यासाठी. तर आता हे असे ज्ञान आहे. परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी हे ज्ञान ही मलाई बनवून आणि आपले ठेवून गेले होते भगवान. परंतु पुण्यात्म्यांनो, कबीर सागर, कबीर वाणी, कबीर बीजक, कबीर साखी, कबीर दोहावली, कबीर शब्दावली, हे तर एक समजा एक वन आहे. वन एक खूप मोठे फॉरेस्ट आहे आणि वैद्य काय करतो, त्या फॉरेस्टमधून ज्या आवश्यक औषधी वनस्पती असतात त्या निवडून घेतो आणि त्यांचे औषध बनवतो आणि मग रोग्याला खायला देतो. दोन वेळा घेतल्याने त्या औषधाने तो बरा होतो. तर अशा प्रकारे हे कबीर सागर परमात्म्याचे जे दिले गेलेले ज्ञान हे अथात ज्ञान आहे. हे तर एक फॉरेस्ट आहे. यात प्रत्येक प्रकारची औषधी ते आहेत, झाडे झुडपे. आणि या दासाला पारखी वैद्य बनवले. दासाने ते काढून घेतले. हे अनमोल रत्न याच्या आत ज्या जडीबुटी भगवानाने याच्यातच पेरून निघून गेले होते. अन्य कबीरपंथीयांना याची माहिती नाही पडली, कारण ते वैद्य नव्हते. ते नकली वैद्याचा बोर्ड लावून ठेवला होता त्यांनी. ते समजू नाही शकले या अनमोल ग्रंथाला. तर पुण्यात्म्यांनो, ते औषध या दासाने काढून घेतलं आणि तुम्हाला दिलं आहे. तर आता तुम्ही परमात्म्याला ओळखाल. त्यासाठी सगळे काही केलेही आहे स्वतः परमात्म्याने. म्हटले होते 600 वर्षांपूर्वी जेव्हा धरमदासजी खूप व्याकुळ झाले होते. धरमदासजींना तुम्ही खूप ओळखत असाल. धरमदासजी, आदरणीय धरमदास साहेबजी, एक खूप पुण्यकर्मी प्राणी होते. आणि विचार करा पुण्यात्म्यांनो, ज्यांच्या सोबत भगवान राहिले, सोबत सोबत फिरले, त्यापेक्षा पुण्यात्मा कोण असेल? सोबत राहिले. परंतु आपण समजू नाही शकलो, कारण परमात्मा म्हणतात, मैं रोत हूँ सृष्टि को, सृष्टि रोए मोहे. और गरीबदास इस योग को समझ नहीं सकता कोई. धरमदासजींच्या सोबत भगवान राहिले आणि अशा लीला करून दाखवल्या ज्या भगवानच करू शकतो आणि कोणी करूच शकत नाही. आणि मग बुद्धी काम करेनाशी झाली धरमदासजींची. डोळ्यांनी पाहिले की तिथून खरोखर हा परमात्मा आहे. आपल्यावर इतके प्रेशर आहे तरी पण मोहाने इतका आंधळा झाला. जेव्हा परमात्म्याने म्हटले की धर्मदास मेरी लाख दुहाई, धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल ज्ञान कहीं बार न जाई. जे मी तुला ज्ञान, मूळ ज्ञान दिले आहे, वास्तविक ज्ञान दिले आहे, याची आत्ता कुठे चर्चा करू नकोस. आणि मग म्हटले की धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार शब्द कहीं बार न जाई. सार शब्द बार जो पढ़ी बिचली पेडी हंसनी तरही. आता धरमदासजींना परमात्म्याने सांगितले की हे ज्ञान व हे नाम, जे तिन्ही मंत्र आहेत, सतनाम आणि सारनाम, या 3 मंत्रांचा एक जप होतो. हे तुम्ही कोणाला सांगू नका, स्वतः मंत्र जपा आणि याने मोक्ष होईल. याच्याशिवाय मोक्ष नाही होऊ शकत प्राण्याचा. अधिकारी संतांकडून घ्यायला लागेल. आता पुण्यात्म्यांनो, जेव्हा धरमदासजींनी हे पण पाहिले की समर्थ आहे हा आपल्यासोबत उभा, सतलोकात पण पाहिले याला, परत आले तरी याच्या मनामध्ये मोह इतका पसरला, रडू लागला बसून. परमात्म्याने म्हटले, का उदास आहेत बाबा भक्ता? तेव्हा तो काय म्हणतो की भगवान, तुम्ही स्पष्ट केले की या मंत्रांशिवाय मोक्ष नाही. हे जे मंत्र तुम्ही सांगत आहात, सतनाम आणि सारनाम, हा 3 मंत्रांचा जप आहे, याच्याशिवाय मोक्ष नाही. आणि ही माझी मुले तुम्ही माझ्या 42 पिढ्यांना जे आहे ना ते वरदान दिले, 42 पिढ्या माझा वंश चालेल. तर माझी मुले पार कशी होतील? हे म्हणून रडू लागले. तेव्हा परमात्म्याने म्हटले की धरमदास, तू आंधळा नको होऊस. हे जे ज्ञान व हे नाम तुम्ही यांना सांगितले, येणाऱ्या काळात तुझ्या या पंथात, तुझ्या या वंशजांना काळ फसवेल आणि यांना भ्रमित करेल. आपले दूत पाठवेल, त्या दूतांच्या हाताला लागेल हे मूळ मंत्र.
तर मधल्या पिढीत मी सगळ्यांना पार करीन विश्वाला, तर हे पार नाही होऊ शकणार. बाबा, माझे मिशन खराब होईल. माझा सगळा डाव फसेल जो मी लावू पाहत आहे. तो धर्मदास मेरी लाख दुहाई और ये सार शब्द की तो बाहर ना जाई. आता धर्मदासजी खूप दुःखी झाला. परमात्म्याने विचार केला, हा काम बिघडवेल, हा डुबवेल माझी कहाणी बनवलेली. तर परमात्म्याने प्रेरणा दिली. त्या दिवशी त्याच्या आत प्रेरणा दिली आणि त्याने म्हटले की भगवान, मी खूप आंधळा झालेलो आहे मोहवशाने, माझ्या आवाक्यातली गोष्ट नाही राहिली. परमात्म्याला म्हणाले, मला सतलोकात पाठवा भगवान, मला सतलोकात ती धून लावली दात्याने, आता चल तुला सतलोकात पाठवतो. जगन्नाथपुरीमध्ये एक प्रेरणा दिली परमात्म्याने त्याला की जर हा इथे राहिला, मुलांमध्ये ममता जशीच्या तशी राहील आणि हा काम बिघडवेल सगळे, हे नाम सांगेल आणि याच्या सांगितलेल्या नामाने काम तर होणार नाही, कारण हा अधिकारी नाही. कारण परमात्म्याने धर्मदासजींना पुढे नाम देण्याचा आदेश नव्हता दिला. केवळ 5 नाम जे प्रथम मंत्राचे हेच देत असत, हाच त्यांचा आदेश होता. धर्मदासजींना मुलगा जो परमात्म्याच्या आशीर्वादाने झाला होता, कबीरजींच्या आशीर्वादाने, चूडामणीजी, त्यांना पण स्वतः दीक्षा दिली होती. स्वतःच त्याला पुढे 5 नाम देण्यासाठी गुरुपद प्राप्त करून दिले होते. 5 नाम कोणते? जे तुम्हाला पहिल्या मंत्रात दिले जातात, फर्स्ट अँड लास्ट सोडून. फर्स्ट अँड लास्ट त्यावेळी नव्हता दिला जात. आता ही मोठी गोष्ट आहे. परत सत्संग ऐकाल तेव्हा तुम्हाला समजेल की प्रथम आणि शेवटचा मंत्र त्यावेळी का दिला जात नव्हता. हे सत्संगात सांगितले जाईल, परंतु आता विषय दुसरा आहे. तर कबीर परमेश्वरजींनी म्हटले की धर्मदास, मी 4ही युगात येतो आणि प्रत्येक प्राण्याला जो एकदा मला शरण आला त्याला पार करूनच सोडतो. आणि जेव्हा जेव्हा समुद्राने जगन्नाथाच्या मंदिराला बनू दिले नव्हते ईर्षेमुळे, 5 वेळा त्याला उद्ध्वस्त केले होते पूर्ण बनवलेल्या मंदिराला, जगन्नाथपुरीच्या मंदिराला, तर त्यावेळी मी स्वतः येऊन एका संताचे रूप धारण करून आणि तिथे बसलो होतो समुद्राच्या किनाऱ्यावर. आणि समुद्र असा उफाळून आला होता, जवळजवळ 40 फूट उंच असा उफाळून पूर्ण पर्वतासारखा पुढे येत होता. जसे चक्रीवादळ येते, समुद्री तुफान म्हणतात त्याला, सगळे उद्ध्वस्त करून टाकते. तर मी असे केले होते, माझ्या शक्तीच्या समोर समुद्र जिथल्या तिथे जाम झाला होता ॲज इट इज. आणि मग विप्ररूप धारण करून समुद्राचा देव आला होता. त्याने मला याचना केली की मी समुद्र तोडायला चाललो आहे, मला जाऊ दे. तेव्हा मी म्हटले की मी मंदिर तोडायला चाललो आहे, मला जाऊ दे. तेव्हा मी म्हटलं, बाबा की आता तू इथे नाही जाऊ शकत समुद्र, मी राजाला वचन दिले आहे, जो मंदिर बांधत आहे, तुम्ही जाऊ शकता. सांगायचा मुद्दा हा आहे की धर्मदासजींना ही प्रेरणा द्यायची होती परमात्म्याला की बाबा, कारण तो इथून जाईल. तर धर्मदासजी म्हणू लागले की ते स्थान आत्ता पण आहे जिथे तुम्ही हा समुद्र थांबवला होता. परमात्म्याने म्हटले, हो आत्ता पण आहे, मी बघू इच्छितो महाराज, मला दाखवा. परमात्म्याला हवेच होते की हा निघू दे या घाणीतून आणि तिथे जायला, म्हणजे बांधवगडहून आणि ओडिसा जाण्यासाठी निघाले. 3-4 दिवसांनी जाऊन पोहोचले, पायी निघाले होते. आता तिथे जाऊन परमात्म्याने ज्ञान दिले त्याला, नवीन पद्धतीने समजावले, भल्या माणसा कुठून आला होतास तू, काय हे वंशज तुझे तुझ्याबरोबर राहतील, आज हे इथे जन्मले आहेत, चला उद्या त्यांचा मृत्यू होईल. आता समजा यांचा जाऊन नायजेरियात जन्म झाला, तुझे कुठून झाले हे भल्या माणसा. एक लेवा एक देवादूतम, जसे सुखदेव ऋषींनी आपले वडील व्यासजींना म्हटले होते की एक लेवा एक देवादूतम
कोई किसी का पिता नहीं पुतम, ऋण संबंध जुड़ा एक ठाठा, अंश में सब 12 बाटा. आज तुझा परिवार आहे, उद्या माहीत नाही कुठे जन्म घेतील आणि ते कुठे आहेत आज. कोणाचा मुसलमानाच्या घरात जन्म आहे, कोणाचा ख्रिश्चनच्या घरात जन्म आहे, कोणाचा कोणाच्या घरात जन्म आहे, आणि आज तो तुझ्या घरी येत आहे. यानंतर तुमचे संस्कार पूर्ण करून कोणी कुठे जाईल, कोणी कुठे जाईल, 12 वाटा होतील. तर समजले नाही इतके सारे. इतकी वर्ष तुझ्यासाठी 50 वर्ष झाली डोके आपटून, आणि तू तिथल्या तिथे उभा आहे. जेव्हा इतका दूर पोहोचला इथून तिथे, आणि तेव्हा हे ज्ञान नव्या पद्धतीने ऐकले. ऐकत तर पहिल्यांदा पण होता, परंतु 10-20 वेळा या सत्संगाला ऐकून हे मन उबेल आणि त्याला वाटेल की बाबा मला सगळे काही ज्ञान झाले, खागज्ञान झाले. या ज्ञानाला तर शेवटच्या श्वासापर्यंत आधार बनवायला लागेल. सत्संग ऐकत राहायला लागेल. 4-5 वेळा शिकून वक्ता बनेल. इथून ऐकून तुम्ही सांगण्यासारखे सांगू लागला, कारण हे असे ज्ञान आहे की हे ज्ञान ऐकून सामान्य माणूस प्रशंसा करू लागेल, आणि मग ती प्रशंसा बुडवून टाकेल प्राण्याला. तर प्रभुतेची भूक यांच्या नाशाचे कारण बनते. धरमदास हा विचार करून बसला होता की मला सगळे ज्ञान झाले. तिथे गेल्यावर त्याला माहीत पडले. म्हणू लागला की मी तर तिथेच उभा आहे जिथून निघालो होतो. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव दयानंद दगडू राठोड. आपण कुठून आलात? मी सर उदगीर तालुका, जिल्हा लातूर, महाराष्ट्र या ठिकाणून आलेलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? सर मी शिक्षक आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी दिनांक 2 नोव्हेंबर 2013ला घेतलेली आहे सर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर आम्ही जसं पारंपरिक असेल, माझे आजोबा अगोदर हनुमानाची पूजा करत होते, महादेवाची पूजा करत होते. त्यांच्या पाठोपाठ आम्ही जाऊन त्यांच्यासारखीच पूजा करायचं, त्यांच्याबरोबर बसायचं, त्यांच्यासोबत अगरबत्ती त्यांनी जसं करतील त्या पद्धतीने आम्ही करत होतो. त्याच्यानंतर जसं आम्हाला कळायला लागलं तसतसं आम्ही गणेशजी म्हणा, तुळजाभवानीला जायचं, तिथं पूजा करायची. अशा पद्धतीने आम्ही पारंपरिक पद्धतीच्या सगळ्या पूजा आम्ही करत होतो. त्या पूजेमध्ये जसं मी आता शिक्षक होतो, त्या गावामध्ये ज्या ठिकाणी मला ड्युटी होती त्या ठिकाणी आम्ही गणेश उत्सव करायचं. त्या उत्सवामध्ये जीवन देखावे करायचे. त्या देखाव्यातून लोकांना प्रतीक दाखवायचं, काहीतरी दाखवायचं. शिवपार्वतीचं दाखवायचं, गणेशजीचं दाखवायचं, कधी महादेव बनवायचं, कधी काय बनवायचं. अशा पद्धतीनं सगळ्या भक्ती करत होतो. या भक्तीमध्ये करत असताना पुढे मी गुरु करून घेतलो. पुणे या ठिकाणचं हरिदास ते गुरुचे माझे नाव, सिद्ध मंदिर या ठिकाणी ते राहत होते. त्या ठिकाणी मी गुरुदीक्षा घेतली होती. त्यांनी मला असे अनेक मंत्र दिले त्या ठिकाणी. सिद्ध गणेशाय नमः, सिद्ध गोरक्षनाथाय नमः, ओम नमः शिवाय, असे अनेक मंत्र दिले. आणि त्या ठिकाणी भरपूर अशी पूजा करून घ्यायची, आमच्याकडून यज्ञ करून घ्यायचे. दिवसभर सकाळपासून तर दुपारपर्यंत बसायला लावायचे, दुपारपासून तर संध्याकाळपर्यंत बसायला लावायचे. असे अनेक दिवसभर यज्ञ करायला लावायचे, पूजा करायला लावायचे. ते सुपारी देत होते, त्या सुपारीवर पाणी टाकायचं, काहीतरी मंत्र म्हणायला लावायचे. दिवसभर अशी पूजा करत होते. त्यानंतर आम्ही जी पूजा करत 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 पुढे आलो. मला त्या पूजेमध्ये बी काही तेवढं मला दिसलं नाही. मग त्या ठिकाणाहून आम्ही पुढे मंदिराकडे वळलो. काही ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केलो, पायी वारी केलो, तुळजापूरला पायी वारी केलो. त्या वारीमध्ये पायाला फोड यायची तरी आम्ही चालायचं, पण आम्हाला कुठेतरी काहीतरी मिळेल असं वाटायचं. परंतु काही सोबत चालत मित्र मंडळी होऊन जायची, त्या व्यसनामध्ये अडकून जायचं. तंबाखू खायची, सोबत चालायचं, चला पुढे असं म्हणायचं आणि पुढे चलत जायचं. अशा पद्धतीने आम्ही देवी देवता म्हणा, पारंपरिक म्हणा, ह्या सगळ्या भक्ती केलेल्या आहेत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी लहानपणापासूनच भक्तिमार्गात होतात आणि जी पारंपरिक आज महाराष्ट्रामध्ये जी भक्ती साधना होते तीच आपण भक्तिविधी करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की असं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात कसे आलात? ह्या भक्तीमध्ये येण्याचं कारण म्हणजे जेव्हा मी ती पारंपरिक भक्ती करत होतो
त्या पारंपरिक भक्तीतून मला काही असं मिळेल असं मला वाटत नव्हतं किंवा मला मनाची शांती होईल असं मला वाटत नव्हतं. म्हणून मी जरा थोडं नास्तिकाकडे वळलो. तो मी नास्तिक झालो होतो, विज्ञानवादी झालो होतो. थोडक्यात म्हणायचं म्हणजे विज्ञानवादी झालो होतो आणि विज्ञान शिकत होतो. मग आमचे वडील जे होते ते टी व्ही बघत होते. त्या टी व्हीमध्ये बघत असताना संत रामपालजी महाराजांचं सत्संग चालू होतं. त्या ठिकाणी मग वडील भक्तीमध्ये होते आमचे. कारण वडील भक्तीमध्ये असल्यामुळं त्यांनी त्या सत्संगाचा सार समजून घेऊ लागले. सुरुवातीला म्हणू लागले, वडील म्हणू लागले की हे म्हातारे वेगळंच काहीतरी सांगू लागले म्हणे. कारण त्यांनी ग्रंथ सगळे वाचून दाखवत होते आणि त्यांना जिथपर्यंत ज्ञान होतं, वडिलांना जिथपर्यंत ज्ञान होतं त्याच्यावरचं ज्ञान त्यांनी सांगू लागले. मग वडील जवळपास 3 महिने चुपचाप ते सत्संग ऐकत बसले. ऐकल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्या पुढचं ज्ञान आहे आणि हे खूप महत्त्वाचं ज्ञान आहे, हे जीवनाचं सार्थक ठरणारं ज्ञान आहे आणि आपण या ठिकाणी जायलाच पाहिजे. मग वडील मला म्हणले की मला त्या ठिकाणी घेऊन चल. मग योगायोगानं तिथं एक भक्त आला. त्या भक्ताच्या सोबत लावून मी हरियाणाला बरवाला या ठिकाणी आश्रममध्ये पाठवलं आणि वडिलांनी आमच्या दीक्षा घेऊन आले. त्या दीक्षा घेतल्यानंतर मग वडील घरी आले. वडील घरी आल्यानंतर म्हटले माझ्या पाया पडायचं नाही, माझं तेरावा करायचं नाही, माझं असं करायचं नाही, माझं तसं करायचं. वडील असं बोलत असं. मी म्हटलं असली कसली भक्ती घेऊन आले ते, असलं कुठं राहते का? पाया पडायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही, अशी कुठे भक्ती राहते. मग मी म्हटलं हे तुम्ही चुकीचं काहीतरी कुठून तरी काहीतरी आणला. म्हटलं हे असं योग्य नाही. मग त्यांनी मला एक ज्ञानगंगा नावाचं पुस्तक दिलं. मग मी वाचलो त्याला, पूर्ण वाचलो. त्याच्यामध्ये जेवढे प्रमाण होते तेवढे सगळे ग्रंथ घेतलं, सगळं गोळा केलं. अरे रे म्हटलं अंधश्रद्धा तर इथं दडली आहे म्हटलं, मुळात अंधश्रद्धा इथं आहे म्हटलं. आणि मग ते सगळं डिटेल्स पूर्ण वाचून घेतल्यानंतर असं माझ्या लक्षात लागलं, अरे मुळात अंधश्रद्धा याच्यात आहे म्हटलं. हे जे दगड पुजणं, पायी चालणं, वाऱ्या करणं, इथं जा पायाला फोडे येईपर्यंत चाललो, ही तर सगळी अंधश्रद्धा आहे म्हटलं. मला मुळात अंधश्रद्धा आता इथं वाटली आहे म्हटलं. आता मग ते ग्रंथ सगळे गोळा करून त्याचं सगळं नोट्स काढलो, सगळं लिहून काढलो आणि त्याच्यामुळं मग वडिलाला म्हणलो मलाही दीक्षा घ्यायची. मग 2 नोव्हेंबर 2013ला मी दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा हे पुस्तक आपण अध्ययन केलं आणि त्यानंतर आपल्याला खऱ्या परमार्थाचा बोध झाला आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आलात त्यानंतर आपल्यामध्ये व आपल्या परिवारामध्ये काय काय बदल आढळलेत? सर, बदल तर भरपूर झालेत. सर्वप्रथम मला ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची ओळख झाली आणि ह्या तत्त्वज्ञानातून जीवनाचा जो मूळ उद्देश आहे तो साध्य झाला, तो कळाला. ते मला देणारे म्हणजे माझे गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून. आणि याच्यानंतर पुढे जर काही लाभ तर असे भरपूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये माझं स्वतःचंच उदाहरण दिलं. मी फक्त इतिहासामध्ये वाचलो होतो, नामदेवाच्या हातानं प्रसाद खाल्ला होता. परमेश्वराने नामदेवाच्या हातानं प्रसाद खाल्ला होता. पण माझी कथा खूप वेगळी आहे. मला करोना झाला होता. मला जेव्हा करोना झाला होता तेव्हा उदगीर या ठिकाणी मी जवळपास 6 दिवस ॲडमिट होतो. ते वाढत गेलं. डॉक्टर म्हणाले आमच्याकडून ते इलाज होत नाही. मग मला तिथून हलवा म्हणले. मग आमच्या घरच्यांनी आम्हाला तिथून हलवलं आणि लातूर या ठिकाणी ॲडमिट केलं. लातूर या ठिकाणी जवळपास 7-8 दिवस ॲडमिट होतो. त्या ठिकाणीसुद्धा परिस्थिती तीच होती. चौकडं चर्चा चालू झाली होती की येडं झालं, काहीच सुधारणा गेले, त्याला काहीच कळणार गेले, कपडे फाडून टाकू लागले, काही बी करू लागले, अशी अफवा बाहेर पसरली. परंतु माझी वेदना मलाच कळत होती. एवढी वेदना होत होत्या, एवढ्या वेदना होत होत्या की भयान वेदना होत होत्या. मग तिथेही त्या डॉक्टरांनी हार मानली. मी काही करू शकत नाही, तुम्ही इथून तुम्हाला जिथं घेऊन जायचं आहे तिथं घेऊन जावा. मग तिथूनसुद्धा आमच्या घरच्यांनी मंडळीने आमच्या ॲम्ब्युलन्स करून हैदराबाद या ठिकाणी हलवलं. जेव्हा हैदराबादला जात होतो तर वारं वावदान एवढं होतं, एवढा पाऊस होता की रस्त्यावरसुद्धा झाडं पडलेली होती. पाऊस एवढा कोसळत होता की भयान कोसळत, काहीच दिसत नव्हतं पुढचं. त्याच्यातूनसुद्धा त्या ॲम्ब्युलन्सवाल्यांनं मार्ग काढत दवाखाना गाठला. हैदराबादला रात्रीच्या जवळपास आम्ही 3:30 वाजता पोहोचलो होतो. त्या 3:30 वाजल्यापासून
तर जवळपास आम्हाला बेडसुद्धा मिळालं नव्हतं. 7:30 वाजेपर्यंत बेड मिळालं नव्हतं. 7:30 वाजता एका दवाखान्यात बेड मिळाला. हैदराबाद नर्सिंग होम या ठिकाणी आम्हाला ॲडमिट करण्यात आलं आणि तिथून माझी ट्रीटमेंट चालू झाली. ते डॉक्टर गॅरंटी घेत नव्हते. आम्ही गॅरंटी घेत नाही असं पहिल्यांदा आमच्याकडून लिहून घेतलं. तुमच्या पेशंटला काही झालं तर आम्ही जिम्मेदार नाही असं आमच्याकडून सुरुवातीला लिहून घेतलं. लिहून दिलेत, ॲडमिट केलेत. जवळपास 3-4 दिवस झाले त्यांच्या हातात ती केस येत नव्हती, माझी केस येत नव्हती त्यांच्या हातात. मी पूर्ण गेलेलो होतो. बातमी गावाकडे पोहोचली, दयानंद गेला म्हणून. जे माझ्यासोबत होते सहकारी, माझे गावकरी, जे मला चांगले ओळखत होते, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. 3-4 दिवस झाल्यानंतर मला मी जेव्हा नामदीक्षा बरवाला या ठिकाणी घेतलो होतो तेव्हा तो माझ्या डोक्यावर हात ठेवलेला माझ्या संत रामपालजी महाराजांचा जो हात होता तो स्पर्श माझ्या हाताला लागला. हाताला लागल्या मला त्यांची चाऊल झाली. चाऊल झाल्या मला असं वाटलं की माझे गुरुजी माझ्याजवळ आले आणि मला म्हणते, उठ बेटा, तेरे को कुछ भी नहीं होगा. आणि त्याच क्षणी मी उठलो. उठल्यानंतर संत रामपालजी महाराजांच्या कृपेनं आज मी तुमच्या समोर आहे. आणि 3 दिवस माझ्याजवळ त्यांनी बसून होते आणि 3 दिवसानंतर मला पूर्ण होश आला. घरच्यांना सुद्धा बाहेर येऊन सांगितलं, जा बेटा भेट तुझ्या डॉक्टरांनी जेव्हा हे बघितलं माझं सगळं, तर हे काय भानगड आहे काय कळणार गेले. मग जेव्हा मी होशमध्ये आलो तेव्हा मी म्हटलो, मी इथं कुठं आहे? माझं तिकडं 12वीच्या मुलांचं प्रॅक्टिकल चालू आहे आणि मला इथं कुठं आणून ठेवलात तुम्ही, असं बोलालो. मग ते डॉक्टर म्हणले, हे पहिले आतापर्यंत बोलत नव्हतं काहीच, परंतु आता बोलाले, आता प्रॅक्टिकलचं बोलाले, हे नक्की येडं झालं. येडं झालं म्हटलं मग ते आमच्या घरच्यांना बोलावले, हे येडं झाले म्हणे आणि यानं प्रॅक्टिकल ओरडू लागले. मग म्हणे ते शिक्षक आहेत म्हणे, 12वीला शिकवतात आणि त्यांचं 12वीचं प्रॅक्टिकल चालू आहे. मग मी म्हटलं मी चांगलं झालं आहे म्हटलं, मला काही कशाची आवश्यकता नाही आहे आणि मला सोडा म्हटलं, आता तुम्ही मला जायचं, माझ्या मुलांचं नुकसान होईल, त्या मुलांचं नुकसान होईल, त्यांचं वर्ष वाया जाईल, त्यांचं प्रॅक्टिकल करायचं आहे, घ्यायचं आहे. मग त्यांनी म्हटले तुम्हाला सोडता येत नाही. मग ते घरच्यांना, शिक्षकांना कॉन्टॅक्टमध्ये होते, शिक्षक कॉन्टॅक्टमध्ये होते घरच्यांच्या. मग घरच्यांना शिक्षकांनी सांगितलं होतं की प्रॅक्टिकल परीक्षा बोर्डाच्या सगळ्या कॅन्सल झालेल्या आहे, तुम्ही निवांत राहा, ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या आणि व्यवस्थित घेऊन. आज मी तुमच्यासमोर जे बोलत आहे ना, ते फक्त आणि फक्त तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या कृपेनं या ठिकाणी मी उभा आहे आणि तुमच्यासमोर ती व्यथा वाटणार आहे. असे अनुभव भरपूर आहेत. माझ्या घरच्यांचं सुद्धा सांगतो, जेव्हा आम्ही दीक्षा 2013च्या अगोदरपर्यंत तिच्या पोटात एवढं दुखायचं, 8 दिवस झाले खूप झाले, 15 दिवस झाले खूप झाले, लगेच ॲडमिट करावं लागत होतं. त्या दवाखान्यामध्ये, उदगीरच्या दवाखान्यामध्ये त्या सेवकापासून तर मोठ्या डॉक्टरपर्यंत सगळ्यांची ओळख झालेली होती. एवढं त्या 15 दिवसाला 8 दिवसाला त्या दवाखान्यात जावंच लागत होतं. नाजूकबाई आली, त्या आमच्या घरच्यांचं नाव त्यांनी नाजूकबाई ठेवलेलं होतं. नाजूकबाई आली, रूम तयार करा, हिला फ्रेश पाहिजे, अशा खूप गोष्टी त्यांच्यासोबत असं सांगायचे आणि त्यांना ते त्या पद्धतीनं सांगायचे. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस ॲडमिट राहायचे, पैसावर पैसा जायचा. परंतु जेव्हा आम्ही पूर्ण कुटुंब 2 नोव्हेंबर 2013च्या नंतर आज तागायत पूर्ण कुटुंबामध्ये एकही गोळी घेतलेली नाही आणि गोळीसुद्धा नाही. आमचा पूर्ण म्हणजे परमात्मा समान माझे तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या कृपेनं माझा परिवार पूर्ण सुखी आहे आज. आणि माझ्या लेकरांचं सुद्धा एक वेळेस तर ऑपरेशन करण्याची वेळ आली होती, पण तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या कृपेनं ते ऑपरेशनसुद्धा टळलं, त्याचं पोटसुद्धा साफ झालं, त्यांचं पोट फुगलं होतं, ते पोटसुद्धा पूर्ण साफ झालं. आणि याच्यानंतर आमच्या कुटुंबामध्ये कोणतंही असं दुःख आलं नाही किंवा दुःखामध्ये एकदम सुखी परिवार आहे. लेकरांचे सुद्धा माझ्या शिक्षण म्हणा खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे. परिवार एकदम व्यवस्थित आहे, एकदम गुणी गोविंद जे म्हणतो आपण आपल्या परिवारामध्ये यायला पाहिजे त्या पद्धतीनं आहे. दुसरा फायदा, मी व्यसनापासून दूर गेलो. मी तंबाखू जवळपास 6 तोटे खात होतो एका दिवसात, गुटखा खात होतो. परमात्मा समान माझे संत रामपालजी महाराज यांच्या कृपेनं हे माझं व्यसन दूर झालं, माझी तंबाखू दूर गेली, गुटखा दूर गेलं. असा माणूस होतो मी त्या व्यसनाविषयी की बायकोला सोडून देईल परंतु तंबाखूला सोडणार नाही,
या तत्वाचा माणूस होतो. असलं माणूस त्या व्यसनापासून दूर झाला. म्हणजे असे अनेक 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 लाभ आहेत माझ्या जीवनामध्ये या 10 वर्षामध्ये. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपले जे सहकारी होते, त्याचप्रमाणे जे काही आज आपले मित्रमंडळी आहेत आणि जो श्रोतावर्ग आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? संदेश नाही, एक प्रार्थना आणि विनंती करतो. जे विज्ञानवादी आहेत त्यांनी समजून घ्यावं, कारण विज्ञानसुद्धा सगळ्या गोष्टी समजून सांगते, आज तागायत आपल्याला समजलेल्या नाहीत. एकच उदाहरण देतो. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉईड, दॅट कन्वर्ट वन फॉर्म इन टू द अनादर फॉर्म. मराठीमध्ये सांगतात, ऊर्जा निर्माणही करता येत नाही, ऊर्जा नष्टही करता येत नाही, ती एका रूपातून दुसऱ्या रूपात होते. म्हणजे नेमकं काय याचा अर्थ आज तागायत आपण सांगत नाही, आपण फक्त ह्या दुसऱ्याचं उदाहरण काहीतरी देत राहतो. याला आध्यात्मिक भाषेत आत्मा म्हणतात. ते आत्मा कधीही मरत नाही आणि त्याला कोणी मारत नाही. एनर्जी आहे ती, आणि दॅट कन्वर्ट वन फॉर्म इन टू द अनदर फॉर्म. ती एका रूपातून दुसऱ्या रूपात जाते. म्हणजे या रूपातून ती दुसरं ड्रेस घ्यायते आपण म्हणतोय, हे सिद्ध होते सायन्समधून. भगवद्गीतेमध्ये 3 ब्रह्म सांगितले आहेत. आपल्या सायन्समध्ये सुद्धा 3 ब्रह्म आहेत, परंतु आपण त्यांची नावं वेगवेगळी ठेवलेलं. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी. टोटल एनर्जी जी आहे ते पूर्ण ब्रह्म आहे, म्हणजेच कबीर परमात्मा आहेत. हे विज्ञान सांगतंय. तर जागे व्हा विज्ञानवादी हो, जागे व्हा. ज्ञानगंगा नावाचं पुस्तक घ्या, ते वाचा आणि त्याच्यातून सगळं निरीक्षण करा. ऑब्झर्वर बना, निरीक्षक बना आणि पुस्तक वाचा. आणि जे आध्यात्मिक म्हणजे सांप्रदायीमध्ये आहे, नामदेव म्हणा, ज्ञानेश्वर माऊली म्हणा, यांनी सगळ्यांनी संदेश दिलेला आहे. ग्रंथाकडे चला, ग्रंथामध्ये सगळं काही दिलं आहे. तर त्या ग्रंथाला ओळखण्यासाठी हे ज्ञानगंगा नावाचं एक ग्रंथ आहे. ते ग्रंथ घ्या, ते वाचा आणि निरीक्षण करा, तुलना करा. अध्याय नंबर, श्लोक नंबर सगळं जे दिलेलं आहे ते आपल्याही ग्रंथामध्ये बघा. आणि त्या ग्रंथानुसार सद्भक्ती काय आहे, खरं काय आहे, कुणाची पूजा करावी, पूजा कशी करावी, हे सगळं परमात्माच्या दयेनं संत रामपालजी महाराजांनी ज्ञानगंगा या पुस्तकात दिलेलं आहे. सगळ्यांनी मागवा आणि सगळ्यांचं जीवनाचं कल्याण करून घ्या. सर, जसं तुम्ही आज श्रोतेवर्गाला आवाहन करत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे सर्व समाजाने समजून घेतलं पाहिजे, ते ज्ञान सर्व समाजाने ऐकलं पाहिजे. त्यांचे जे प्रकाशित पुस्तक आहेत ज्ञानगंगा, त्याचं अध्ययन केलं पाहिजे. संत रामपालजी महाराजांचे सत्संग विविध चॅनलवर प्रसारित होतात, ते सुद्धा समाजाने ऐकले पाहिजेत. आणि त्यातून जर त्यांना बोध होत असेल तर त्यांनी अवश्य संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला काही हरकत नाही. ह्या अनुषंगाने एखादा साधक जर संत रामपालजी महाराजांकडे येऊ इच्छित असेल तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? तर माझं बोलणं तुम्ही ऐकतच आहात. तर बोलत असताना या TV वर एक पट्टी चालत आहे, त्याच्यावर आश्रमचे नंबर फ्लॅश होत आहेत. त्या नंबरवर, कोणत्याही नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुमच्या जवळचा सेंटर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास सेंटर ओपन झालेले आहेत आणि त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला त्या जवळच्या सेंटरचा नंबर मिळून जाईल आणि त्या ठिकाणी तुम्ही येऊन लवकरात लवकर नामदीक्षा घ्यावी. आणि नामदीक्षासुद्धा तुम्हाला निःशुल्क मिळेल. त्या ठिकाणी एकही रुपया लागत नाही. फक्त येणं हीच आपली अपेक्षा आहे. तुम्ही येणं हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा
किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.